अशी एक लग्नगाठ भाग 52. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपण मागच्या भागात पाहिले की सीमा आणि मोहित फिरायला गेलेले असतात आणि अचानक पाऊस सुरू होतो. दोघेही ओलेचिंब होतात. दोघेही तरुण पावसात एकटे सापडले. एकमेकांचा स्पर्श हवा हवासा वाटणारा. ते भावनेच्या भरात जाऊ पाहतात, पण लवकरच त्यांना वास्तवाचे भान येते. दोघेही घरी जातात. तर आता पुढे. पावसात भिजल्याने सीमाला थंडी भरलेली असते. ती पांघरूण घेऊन पडते. त्या पांघरुणाच्या उभेत तिची थंडी जाते. मात्र मोहितची आठवण तिला स्वस्थ झोपू देत नाही. तिला पुन्हा पुन्हा त्याच्या पावसाच्या थंड गारव्यात त्याचा तो गोड ऊब देणारा स्पर्श आठवतो. त्याचा देखणा गोरा चेहरा तिला डोळ्यासमोर येतो. पावसाचे पाणी त्याच्या केसांवरून, सरळ नाकाच्या शेंड्यावरून मोतीसारखा टपटप पडताना दिसत होतं. तिच्यासाठी त्याच्या डोळ्यात दाटून आलेले प्रेम तिला जाणवत होते. तिच्या मनात आले, त्याचं हे मादक रूप पाहून आपण सुद्धा वाहत चाललो होतो. पण मोहित एक पुरुष असून सुद्धा त्याने मला वेळीच भानावर आणलं. खरंच किती काळजी करतो ना तो माझी, आणि रिस्पेक्टसुद्धा. कदाचित असले पुरुष कमीच असतात या दुनियेमध्ये. माझ्या अब्रूची किती चिंता त्याला. तिने डोळे लावले, मागे उशीला डोके टेकले आणि तिच्या मनात मोहितविषयी खूप इमोशनल भावना दाटून आल्या. ती स्वतःच म्हणाली, ओ मोहित, आय लव्ह यू, असं म्हणत गोड शिरशिरी तिच्या अंगात भिनली. ती डोळे लावून त्याचंच स्मरण करत होती. भावते अंतरी होते उठले, शब्द बोलायला ओठात होते आले, नजरेला नजर तुझी भिडता, डोळ्यातच सारे शब्द होते पाणावले. अशी प्रीत ही मनी का दाटली, निशब्द होऊन बहरून आली. निशब्द या प्रीतीच्या भावना ओथंबून आल्या. डोळ्यातले भाव मनी उमगले. शब्दविना प्रीत फुलली, डोळ्यातूनच ती गहिवरली. त्याचे रूप आठवून हे डोळ्यासमोर घेत असतानाच तिचा थोडा डोळा लागला. एवढ्यात तिची आजी तिला गरमागरम चहा आणि भज्जी घेऊन आली. तिला उठवलं. अगं सीमा बेटा, उठ ग, झोप लागली वाटतं. चल उठून हा गरमागरम चहा घे, आणि तुला भूकही लागली असेल. बघ, तुझ्यासाठी मस्तपैकी भज्जीही केली आहे. चल उठ लवकर आणि खाऊन घे. सीमा उठली. तिने चहा घेतला आणि भजी तोंडात टाकत म्हणाली, वाव माझी आजू, किती चांगली आहेस ग तू. मला खरंच तू आणलेली भज्जी बघून खूप भूक लागली. आणि तुला कसं कळलं ग, मला बाहेर पाऊस पडत असताना मस्तपैकी खिडकीत बसून पाऊस पाहत असताना भजी खायला आवडते म्हणून? आजी म्हणाली, अगं माझी मुलगी म्हणजे तुझी आईसुद्धा अशीच होती. बाहेर पाऊस सुरू झाला म्हणजे तिला भजी खाण्याचे वेळ लागायचे. तू तिच्याच पोटची. काही गोष्टी आईसारख्या आहेत तुझ्या भरपूरच. आईची आठवण काढताच सीमाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तिने आजीला मिठी मारली आणि म्हणाली, आजू, आईला आत्ताच जायला पाहिजे होतं का गं, जेव्हा मला गरज होती तेव्हा. आजू, मी आईला खूप साऱ्या माझ्या मनातल्या गोष्टी विचारायच्या, आणि ती पण इतकं छान सांगायची ना, डायरेक्ट समाधान व्हायचं. पण आता मला सगळं मनातच कोंडून ठेवावे लागतात. असं म्हणून ती आजीच्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागते. आजीने तिच्या पाठीवर हात ठेवला, पण लगेच म्हणाली, अगं तुझ्या अंगात ताप भरलाय. किती गरम लागतंय तुझं अंग. पावसात भिजलीस ना म्हणून. तू झोप, मी तुला काढा बनवून आणते. तुझा ताप उतरेल. बाहेर पाऊस सुरू आहे. नाहीतर शिवाला पाठवले असते छत्री घेऊन डॉक्टर बोलवायला. पण एवढ्या पावसात येणार नाही डॉक्टर. पाऊस थांबल्यावर घेऊन जाते तुला दवाखान्यात. पण तोपर्यंत काढा घेऊन येते. पावसात भिजल्याने मलेरिया होण्याची शक्यता असते. असं म्हणून आजी उठून उभी राहिली. तेवढ्यात सीमाने आजीचा हात पकडून खाली बसवले. आजू, मला काहीच नको, काढा वगैरे. फक्त तू माझ्याजवळ बस. मला खूप एकटं वाटतंय आज. आईबाबांची आठवण येते आहे. असं म्हणून सीमाने आजीच्या मांडीवर डोके ठेवले. आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. सीमाच्या आजीने पाहिले, आज सीमाचा म्हणावा तसा मूड चांगला नव्हता. तिच्या आवडीची भज्जी, आईच्या हातच्या गरमागरम भज्जी अख्खी प्लेटभर खाऊन टाकायची, आणि आज 2-3च भज्जी तिने तोंडात टाकले. आजी तिच्या डोक्यावरून, चेहऱ्यावरून मायेने हात फिरवू लागली. तिला नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते.
ते आजीला जाणवले. आजीने तिला विचारले, काय झालं सीमा, आज तुला बरं नाही का? का तू मगाशी मोहितबरोबर फिरायला गेली होती, तो तुला काही बोलला का? सांग ना बेटा, का अशी मनात घुटमटतेस? तू सगळं तुझ्या आईजवळ सांगायची. मी पण तुझी आईच आहे ना, तुझ्या आईची आई, तुझी लाडकी आजू. मला नाही सांगणार तू? सांग बेटा. मनात ठेवल्याने मनात विचारांचं वजन वाढतं, पण मनातली गोष्ट शेअर केल्याने मन हलकं होतं. कदाचित तुझ्या आईसारखं नाही तुला समजावू शकणार, पण तरीही मी तुझा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीन. सांग पोरी, जे असेल तुझ्या मनात. ती उठली आणि आजीच्या खांद्यावर डोके ठेवून बसली आणि सांगू लागली, आजू, आपल्याला एखादी व्यक्ती एवढी आवडू लागते का गं? त्याची प्रत्येक गोष्ट चांगलीच दिसते. तो अगदी मनातच बसतो. मनातून बाहेर निघायचं नावच घेत नाही. रात्रंदिवस फक्त त्याचाच विचार मनात असतो. असं का होतं गं? वाईट असतं का गं हे असं फिलिंग्स वाटणं? आजी म्हणाली, असं आहे का? कधी सांगशील मग हे असं? माझ्या सीमाला मलेरिया नाही, लवेरिया झाला आहे. तो भाग्यवान मुलगा मोहित ना गं? काय हे आजू? असं म्हणून तिने चेहरा लपवला. मोहितशी प्रेम झालं बेटा तुला. मी कधीच ओळखलं आहे. काही हरकत नाही, खूप चांगला मुलगा आहे तो. माझ्या सीमाला राणी बनवून ठेवेल. मी माझ्या हातांनी तुला सजवेन. अगदी धूमधडाक्यात तुझं लग्न करू आपण. माझा एवढा मोठा कारभार सांभाळायला तुला जीवनसाथी मिळेल. मी म्हातारी झाली, माझ्याने होत नाही गं बेटा आता. तुमचं लग्न झालं की तुम्ही सांभाळा सगळं. इकडे मोहितची गोष्ट ही सीमापेक्षा वेगळीच नव्हती. त्यालाही सीमाचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता. तिच्या विना त्याला चैन पडत नव्हता. सीमाच्या शिकवण्यामुळे त्याचं वागणं बदललं होतं. हे घरातल्या सगळ्या नोकरांना कळलं होतं. नाहीतर नोकरांना मोहित कधीच चांगलं वागत नसे, पण सीमामुळे तो नोकरांशी खूप चांगल्या प्रकारे वागू लागला होता. त्याने मनाशी ठरवलं, सीमाला लग्नाची मागणी घालायची, प्रपोज करायचं. आजीच्या तोंडून लग्नाचे नाव काढताच सीमाला भीती वाटू लागली. तिचं असंच 1 वर्षापूर्वी लग्न झालं होतं आणि लग्नाच्या दिवशी नवरदेव म्हणून एक वृद्ध तिच्या समोर उभा होता. तिला तो प्रसंग आठवून आजही तिच्या अंगावर काटे उभे राहिले. त्याच वेळेस आपल्या मुलीचं नशीब पाहून तिच्या बाबांनी जीव सोडला होता. हार्ट अटॅकने त्यांना मृत्यू आला होता. तो प्रसंग आठवून तिने आजीला मिठी मारली आणि रडू लागली. आजीने तिला शांत केले. आजी म्हणाली, ते सगळं तुझ्या सावत्र आईने केलं होतं बेटा. हे काही तसं नाही. हे मोहितला तू प्रत्यक्ष भेटले आहेस ना, आणि तू पाहिलंसुद्धा आहे मोहित किती चांगला मुलगा आहे ते. पुन्हा पुन्हा तसं होणार नाही. ते काही आपोआप झालं नव्हतं बेटा, घडवून आणण्यात आलं होतं. आता तसं नाही, म्हणून मनातील सगळे वाईट विचार काढून टाक आणि तुझं लग्न एन्जॉय कर. तुझी मोहितसोबतची लाईफ एन्जॉय कर. त्यामागच्या गोष्टी आता विसरून जा. आनंदाने राहा. बरं, झोप तू आता. असं सांगून आजी बाहेर गेली. इकडे सीमाची सावत्र आईला चित्राला कुणीतरी कॉल करून मोहिताने सीमाच्या प्रेमाबद्दल सांगितले. ती म्हणाली, ही गोष्ट खरी आहे का? पूर्ण कन्फर्म करून मला सांग. त्यानंतर सीमा आणि मोहितचं एकमेकांना भेटणं, बोलणं सुरू झालं. एक दिवस मोहित सीमाला बागेत घेऊन गेला आणि गुलाबाचे फूल हातात घेऊन खाली गुडघ्यावर बसून सीमाला प्रपोज करतो. सीमा, आय लव्ह यू सो मच. विल यू मॅरी मी? सीमाने खाली मान घालून गुलाबाचे फूल स्वीकारले आणि मोहितला उत्तर दिले, हा मोहित, आय लव्ह यू. मी तयार आहे तुझ्याशी लग्न करायला. मोहित म्हणाला, सीमा, तुला माझ्या मम्मी पप्पाबद्दल माहीत आहे ना? सीमा म्हणाली, मोहित, मला फक्त तुझ्याशी गरज आहे. तुझ्या आई पप्पाबद्दल जाणून घ्यायची काही गरज नाही. डोंट वरी. मोहितने त्याच्या बाबांना फोन केला, पण त्यांनी फोन उचलला नाही. तर नंतर त्याने आईला कॉल करून सांगितले, आई, मी लग्न करतोय. येशील ना मला आणि तुझ्या सुनेला आशीर्वाद द्यायला? तिकडून मोहितची आई म्हणाली, येस सन, आय विल डेफिनेटली कम. लवकरच त्यांचं लग्न ठरलं आणि लग्नाची तयारी सुरू झाली. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.